नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण गमच्या मदतीने ब्लाऊज लवकर कसं शिवायचं हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर आता मी बॅक साईडची कटिंग करीत आहे। तर आपण 28 म्हणजे 34 इंचाचं माप टाकलेलं आहे। तर हे पहा 8.5 8.5चा 34 म्हणजे 34चा चौथा भाग 8.5 आणि त्याच्यात 1.5 इंच प्लस केलेला आहे। मुंडा आहे 5 इंच। नॉर्मली 8.5च्या छातीला 5.5चा मुंडा हवा, पण ह्या मापाला मुंडा 5 इंचच लागतो। आणि हे पहा 8.5 प्लस 1.5 आपला मुंडा टाकून झालेला आहे। पूर्ण उंची 13 प्लस 1 म्हणजे 14। शोल्डर टाकलेला आहे आपण 5.25, गळा रुंदी 2.25। आता आपल्याला पाठीमागचा गळा टाकायचा आहे 9.5। याच्यावर जसं आपल्याला हवा आपण तसा नंतर आकार देऊ शकतो। हे पहा, तर आपण हे कट करून घेऊया। माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पहा। थोडंसं अस्तर एक्स्ट्रा आहे, ते अस्तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि होईन तेवढं तुमच्या फायद्याचा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीत आहे मी। तर कुठला व्हिडिओ पाहिजे तुम्हाला, कशाविषयी माहिती हवी आहे ब्लाऊजच्या संदर्भात, तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी व्हिडिओ नक्कीच टाकेन चॅनलवर। तर हे पहा, हे थोड्या वेळामध्ये आपल्याला ब्लाऊज कटिंग कसं उरकायचं त्याची एक छोटीशी टेक्निक आहे। तुम्ही यूज करून असं ब्लाऊज कट करून पाहू शकता। म्हणजे वेळ थोडासा कमी लागतो अशा प्रकारे ब्लाऊज कटिंगसाठी। तर हे पहा, आपण आता इथे काय केलेलं आहे, बॅक साईडचा भाग म्हणजे उतरून घेतलेला आहे। तर आपल्याला इथं 1/2 इंच उतरून घ्यायचा आहे क्रॉस पट्टीसाठी। 1/2 इंच एक्स्ट्रा म्हणजे नंतर जी क्रॉस पट्टी वाढवायची ते आपल्याला कपड्यावरच वाढवून घ्यायची आहे। तर हे पहा 1/2 इंच एक्स्ट्रा आणि हे मुंडा आहे ना, आपल्याला हे अशी रेष ओढून घ्यायची आहे इथपर्यंत आणि ही सरळ जॉईंट करून घ्यायची आहे। पुढच्या मुंड्याला आपल्याला खोल आकार द्यायचा आहे। तर अशा प्रकारे हे पहा, ओके। आपल्याला हे भाग कट करायचा आहे, हा चुकीचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे, ओके। आता आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे। पुढचा गळा आहे 5.5 इंच। 5.5 मध्ये हाफ प्लस अर्धा प्लस, तर आपण खालच्या साईडला 2.5 इंच रुंदी घेतलेली आहे गळ्याची आणि आता हे जॉईंट करून घ्यायचं आहे। आणि शोल्डर उतरत असेल तर आपण काय करायचं, हे 1/2 इंच म्हणजे हाफ नाही, थोडंसं हाफला कमी असं इकडल्या साईडला घ्यायचं आहे, म्हणजे शोल्डर जास्त घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवा, इथं आपल्याला थोडंसं उतरून शोल्डर कट करायचं आहे, मी गेलेल्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे। आणि हे आपल्याला आता गोल आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला, म्हणजे दोन्हीकडून 1-1 इंच देऊ शकता तुम्ही। हे पहा, आणि इकडल्या साईडला पण 1 इंच आणि गोल आकार द्यायचा आहे। मोजून घ्यावं असंच काही नाही आहे, पण अंदाजावर जमत असेल त्यांना गोल आकार देऊ शकता, नाहीतर टेपनी द्या, गळा उतरायचा प्रॉब्लेम शक्यता वाढू शकते। तर आता हे आपण कट करून घेऊया। आणि मेन म्हणजे हा व्हिडिओ आपण गमच्या मदतीने ब्लाऊज कसा शिवायचा हे टॉपिकवर बनवलेला आहे। तर त्यामध्ये मी म्हटलं तुम्ही कटिंग सुद्धा शिकून जाता 28 इंच छातीची। मी आता 36 इंच 32 इंच छातीची ब्लाऊज कटिंग कशी करायची डायरेक्ट कपड्यावर तो व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे चॅनलवर, जा शीतल खंदारे माझे चॅनल आहे आणि नक्कीच पहा। व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा। तर हे पहा, खाली थोडीशी अस्तर लगुडी पडलेली होती ती आपण बाहेर घेतलेला आहे। शिल्लक अस्तर कट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ स्किप वगैरे केलेला नाहीये, तर थोडासा लॉंग होऊ शकतो, पूर्ण व्हिडिओ पहा। तर आता आपल्याला एक कटोरीचं माप टाकायचं आहे। क्रॉस पट्टी आपली आहे 3.5 इंच हुक लूपच्या साईडला
कंबरपट्टीच्या साईडला फिटिंगच्या साईडला घ्यायची आहे आपल्याला 3 इंच, आणि अशा आहे 3 इंच प्लस 2.5 इंच आणि 3 इंच प्लस 3.5 इंच, म्हणजे आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. एक्स्ट्रा ते पण ह्याच्यात आलेलं आहे. तर हे पहा, आपण क्रॉसपट्टी टाकून घेतलेली आहे. पुढच्या साईडला थोडासा तिरकस कट करून घेऊ शकता. आणि आता आपल्याला इथं कटोरीचं माप टाकायचं आहे. मी कटोरीचं माप टाकत आहे 5.5 इंच. तुम्ही 5 इंच सुद्धा घेऊ शकता, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. जसं कस्टमरचं असेल तर 2.5 इंच आपल्याला वरी सरळ रेषेत रेष टाकून घ्यायची आहे. सरळ 2.5 इंच आपल्याला गोलाकार द्यायची गरज नाही. वरच्या साईडला 2.5 इंच आपल्याला खूण करून घ्यायची आहे, म्हणजेच मुंड्याच्या साईडला. हे पहा, आणि म्हणजे आपलं कसं 4 टक्स ब्लाऊज असतं त्याच्यामधूनच कटोरी तयार करायची असते. आणि हे पहा, आपल्याला गळ्याच्या आकारासाठी आपण 1 इंच घेतलेलं, तर आपल्याला हे तिन्ही टक्स जोडून घ्यायचे आहेत. झाली कटोरी तयार. कटोरी तयार करणं एकदम सोपं आहे. साधं 4 टक्स ब्लाऊज येत असेल तर त्याच मापावरून आपली कटोरी निर्माण होत असते. तर हे पहा, कटोरी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे माहितीसाठी मी रेष ओढलेली होती, ती कट करायची नाही. आपली शोल्डर पट्टी वेगळी होऊ शकते. तर हे पहा, मला हे गळा जास्त रुंद नाही घ्यायचा आहे, तर मी आणखी थोडासा कमी करते. हे पहा, तुम्हाला रुंद हवा असेल तर थोडीशी रुंदी वाढवून घेऊ शकता. तर मी या ब्लाऊजला नॉट वगैरे काहीच यूज करणार नाही, तर त्याच्यामुळे मी गळ्याची रुंदी थोडीशी कमी घेतलेली आहे. लक्षात ठेवा, शोल्डर थोडंसं वरच्या साईडला कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच गळ्याच्या साईडला. तर आपलं कटिंग ब्लाऊजची झालेली आहे. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर बहुतेक याच्यावर कटोरीला कपडा कमी पडत आहे, तर आपण दुसऱ्या कपड्यावर वाढवू. आता आपण स्लीव्ज कट करून घेऊया. आता आपली स्लीव्ज आहे 4.5 इंच. 4.5 मध्ये एक प्लस, म्हणजे 4.5 इंच स्लीव्ज, आणि 1 इंच प्लस आपल्याला इकडल्या साईडला पण तसंच घ्यायचं आहे 5.5 इंच. आणि आपल्याला हे एकदम रेषेत कट करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हा डबल कपडा आहे. तुम्ही सिंगल घेऊ शकता, पण सिंगल कपडा घेतला तर एकच स्लीव्ज कट होते, मग डबलच घ्या. आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे कट मारून. आता हे आपलं डबल कपडा आहे. हे पहा, आता आपल्याला याला फोल्डिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता आपल्याला याची स्लीव्ज कट करायची आहेत. स्लीव्ज कट करण्यासाठी म्हणजे स्लीव्जची लांबी टाकण्यासाठी आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा असतो. मुंडा पुढच्या साईडचा मोजून घ्यायचा असतो. तर हे पहा, आपला मुंडा आहे 7.25 इंच. तर 7.25 मध्ये आपल्याला पाऊण प्लस करायचं आहे. तर 7.25 मध्ये पाऊण प्लस केलं तर 8 येतं. तर आपलं पहा, एकदम बरोबर बाही लांबी आलेली आहे, आपल्याला जेवढी हवी होती. आणि आपल्याला म्हणजे आतल्या साईडला बाही लांबी जिथे संपते तिथंच आपल्याला टेप ठेवून आतल्या साईडला 2.5 इंच टाकायचं आहे. लक्षात ठेवा, मी काही व्हिडिओमध्ये 3 इंच सुद्धा टाकलेला आहे. ज्यांना खालचा भाग कमी रुंद लागतो त्यांना 3 इंच टाकायचं, आणि आतल्या साईडला 1.5 इंच, म्हणजे हे शिलाई मार्जिन आहे. आणि आपण मुंडा किती घेतलेला आहे? 5 इंच. 5च्या निम्मा 2.5 घ्यायचा आहे, जो आपण मुंडा घेतो. मुंडा खोलीत स्लीव्जला आकार देण्यासाठी त्याच्या हाफ घ्यायचा आहे बंद बाजूला. लक्षात ठेवा, ही आपण बंद बाजू आपल्या साईडला घेतलेली आहे. आता आपल्याला हे आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, म्हणजे जिथून मोजून घेतले तिथूनच आपण दोन्ही आकार चालू करू शकतो. नंतर कटिंग करताना आकार द्यायचा स्लीव्जला, इथं गोलाकार. तर आपला दंडगेर आहे 5.5 इंच, आणि आपलं सिलाई मार्जिन येईल 1.5 इंच. आपलं दंडगेर आणि हे सिलाई मार्जिनचा कोना आधी मिळून घ्यायचा आहे. हे आणि हे आपलं सिलाई मार्जिन आहे, म्हणजे शिवून रेडी आपली स्लीव्ज एवढी येणार. आणि इथं हे आहे
सिलाई मार्जिन. तर आपण फर्स्ट टाइम आपण एक चारी कपडा अस्तरचं कट करून घेतलेला आहे. नंतर आता आपल्याला दोन दोन भाग वेगळे करायचे आहेत आणि आपल्याला वन साइड म्हणजे एका साइडनं जिथं आपण आकार दिलता फक्त ते दोन भाग आपल्या हातात घेऊन कट करायचे आहेत. तर हे पहा दोनच आहेत हे आणि हे चार होते फोल्डिंग केलेले. हे पहा. ओके. तर आता आपली कटिंग झालेली आहे. आपली कटोरी वाढवायची राहिली आहे. तर आपण जे ब्लाऊज मध्ये कटोरी निघली होती ती आपल्याला इथे उतरून घ्यायची आहे. ब्लाऊजवर ह्या म्हणजे सॉरी अस्तरवर उतरून घ्यायची आहे. वाढवण्यासाठी जसे आहे तसेच उतरवायचे आहे. हे उतरून घेतलेली आहे. तर आता आपल्याला ही वाढवायची आहे. म्हणजेच कटोरी आपली किती होती 5.5. 5.5च्या निम्म किती आहे 2.25. तर आपल्याला 2.25 वर एक खूण करून घ्यायची आहे. ते बरोबर निम्मा धरून खालच्या साईडला आणि आपल्याला इकडल्या साईडला सुद्धा 1.25 इंच वाढवायचं आहे. आणि इकडल्या टोकाला पण आपल्याला 1.25 इंच वाढवायचं आहे. गळ्यापाशी 1/2 इंच वाढवायचं आहे. तर थोडंसं अलीकडल्या साईडला अस्तर आलेलं आहे तर 1/2 इंच इकडल्या शोल्डर पट्टीच्या साईडला सुद्धा 1/2 इंच वाढवायचं आहे. आणि आपल्याला गोल आकारात हे भाग जोडून घ्यायचा आहे. हे पहा. आणि हे पण आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं खालच्या साईडला म्हणजे टक्स कटोरी टक्स आपल्याला 1.25 इंचावरच द्यायचा आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे. तर 1.25 इंचावर कटोरी टक्स कसा दिला तर आपण जे कटोरी टाकलेली होती आपली 5.5च्या निम्मा आपण 2.25 टक्स साठी टाकलं आणि 2.25च्या निम्मा आपल्याला हा टक्स घ्यायचा असतो. तर त्याच्यावर आपण हा 1.25 इंच टक्स घेतलेला आहे. तर आता हे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय ते माप त्याच्यातच असतात. म्हणजे ज्या माप आपण टाकतो त्याच्यातूनच निघतात ते. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त टेक्निक लक्षात आली तर एकदम सोपं होऊन जातं सगळं. तर हे पहा आपली कटोरी तयार आहे. एकदम व्यवस्थित आकार पण खूप छान आलेला आहे. तर आता आपल्याला हे कटिंग करून घेते मी. व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी मी आधी आपलं ब्लाऊज कट करून घेते. नंतर आपण गमच्या मदतीने कसं जोडून घ्यायचं तो व्हिडिओ पाहूया. तर हे पहा ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे. तर आपल्याला आता जॉईन करून घ्यायचं आहे. तर हे आपले उरलेले पार्ट साईडला ठेवायचे आहेत आणि मी हा ग्लू घेतलेला आहे. तर हे पहा स्लीव्ज अशा प्रकारे कट करायची. जशी आपली मेघा स्लीव्ज असते तशी कट करायची आहे. मध्ये कट मारायचा नाही, नाहीतर स्लीव्ज जोडताना नंतर कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून आपल्याला अशा प्रकारे हे पहा असं कट करून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडला आपल्याला 1/2 इंच स्लीव्ज जास्त कट करायचे आहे आणि ह्या अशा प्रकारे टाकायचे आहे. हे पहा दोन्ही बिलकुल आमने सामने येतील अशा प्रकारे आपल्याला हे कपडे म्हणजे अस्तरचे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आपल्या स्लीव्ज सारखेच. हे पहा तर आपल्याला ग्लू घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिजे तर गम सुद्धा यूज करू शकता. तर हे पहा तर आपल्याला असं उचलायचं आहे आणि खून करून घ्यायला. लक्षात ठेवा ही खून आमने सामनेच यायला हवी, नाहीतर स्लीवचा प्रॉब्लेम होतो नंतर, म्हणजे दोन्ही एका साईडचे वगैरे. हे पहा मी आता हे ठेवून घेतलेले आहे. तर आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे आहे.
अशा प्रकारे एकदम छान आणि व्यवस्थित आलेले आहे, एकदम भारी वाटते. तर आता आपल्याला हा गम पण असा ह्याच्यावर टाकून घ्यायचा आहे. तर मी गम लावून घेते ब्लाऊजला. तर मी हा गम पहा लावून घेतलेला आहे आणि आपली पण इथं गेलेली आहे इकडल्या साईडला. तर आपल्याला हा पण भाग इकडल्या साईडलाच ठेवायचा आहे अशा प्रकारे. आणि लक्षात ठेवा, हे मध्ये कपडा राहिलाच हवा नंतर आपल्याला टिप मारण्यासाठी, कारण का गम लावलेले स्लीव्ज आपल्याला पलटी मारता येत नाही. तर हे पहा एकदम मस्त बसलेला आहे कपडा, हे पहा. तर चला आपण हे कट करून घेऊया. अशा सेंटरचा कपडा शिल्लक ठेवून आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. हे कट करायचं नाही आणि आता शिल्लक राहिलेला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे पहा आपल्याला फक्त शिल्लक राहिलेला कपडाच कट करायचा आहे. तर हे पहा किती व्यवस्थित एकदम मस्त आलेली आहे. आणि आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून नंतर अशी दाबटीप देऊन टाकायची आहे. एक म्हणजे इकडं पहा, ही पूर्ण सिलाई मारायची नाही, आता फक्त हा दाबटीप द्यायची आहे आपल्याला आणि स्लीव्ज जोडण्यासाठी रेडी. तर हे पहा स्लीव्ज बघा किती छान आणि खूप सुंदर जॉईंट झालेले आहेत. तर आता आपण दुसरा पार्ट पाहू. आता आपण कटोरी जॉईन करून घेऊया. कटोरी अगदी तसेच जॉईन करून घ्यायची आहे. कटोरीला जागा जरा कमी लागते आणि व्हिडिओमध्ये छान दिसेल त्याच्यामुळे मी कटोरी चूज केली आहे. तर हे पहा, आपण ब्लाऊजचा कपडा फर्स्ट टाइम ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला गम लावून घ्यायचा आहे. असा तुम्ही सगळा पूर्ण नाही लावला तरी चालेल, थोडा थोडा यूज करू शकता जेणेकरून गम पण वाचेल आणि वेळ पण. तर हे पहा मी लावून घेते. तर आपल्याला हा स्लीव्ज आता आपल्याला ही कटोरी आता आमने सामने ठेवायची आहे, हे अशा प्रकारे पहा. आणि ही उचलून इकडल्या कपड्यावर ठेवायची आहे अशी. आणि हे ब्लाऊज काठपदरच्या साडीला टेक्निक यूज नाही केली तरी चालते त्याला, कारण का कपडा कडक, ऑलरेडी कडकच कपडा असतो, तर ते जोडायला जास्त वेळ नाही घेत आणि प्रॉब्लेम नाही लागत. पण जेव्हा प्रॉब्लेम येतो माहिती आहे, सुळसुळी साडी असते सिल्कमध्ये, तर ते ब्लाऊज जोडायला खूप जड जातं आणि खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर त्याला घोडी पडणं, कपडा गोळा होणं, आपल्याला कपडा खोलून नंतर डबल जॉईन करावं लागतो. तर त्या साडीसाठी ही टेक्निक एकदम खूप छान आहे. आणि मी जेव्हा ब्लाऊज शिकायचे तेव्हा मी ट्राय केलेली, म्हणजे ज्यांनी आमच्या शेजाऱ्यांना होत्या त्यांनी शिकवलेली मला टेक्निक, तर खूप छान आहे. आणि नवीन शिकत नसतील तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही येणार, म्हणजे सिल्क साडी जोडायला ब्लाऊज जोडण्यासाठी प्रॅक्टिस झालेली असते. पण नवीन शिकणाऱ्यांना खूप या टेक्निकची गरज असणार आहे. आणि तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ वाटला तुमच्या फायद्याचा आहे, तुमच्या काही कामाचा आहे, काही थोडा जरी व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पहा. तर हे पहा, सिलाई सुद्धा दिसत नाही आणि एकदम मस्तच जॉईंट झालेली आहे. गुढी नाही, काहीच नाही, म्हणजे वडावडी नाही, कपडा ताणलेला नाही, एकदम छान अशी कटोरी तयार होणार आहे शिवल्यानंतर. आणि नंतर प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, ही टीप नंतर आपण मारली त्याला जॉईन करण्यासाठी अस्तर कपडा, तर त्याची फिनिशिंग सुद्धा खूप छान अशी काही वाटत नाही. आणि ती टीप ब्लाऊज शिवून झाल्यानंतर सुद्धा वरी दिसते. तर चला मग मी हे पण एक जॉईन करून घेते, शोल्डर पट्टी. तर हे पहा,
मी जोडून घेतलेलं आहे सर्व, बॅक साईडचं पण जोडून घेतलेलं आहे. पूर्ण म्हणजे बॅक साईडचा भाग जोडून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल खरंच, तर थोडासुद्धा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि ह्याच्यात तुम्हाला जर काही चुकीचं वाटत असेल, काही बरोबर वाटत असेल, काही तुम्हाला युजफुल वाटत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कुठला व्हिडिओ बनवू ते पण सांगा, कारण कुठल्याही नवीन यूट्यूबरसाठी पुढला व्हिडिओ कुठला बनवायचा हे खूप कन्फ्युजन असतं. तर तुम्ही सांगितलं तर कमेंटमध्ये, तर मी खरंच ते व्हिडिओ बनवायला मला आवडेल आणि खूप आनंदसुद्धा होईल. म्हणजे सांगितलं कुठला व्हिडिओ बनवायला हवा, कुठला व्हिडिओ छान आलेला आहे तर. कारण का नवीन यूट्यूबरसाठी खूप छान आणि कौतुकाची बातमी असते. तर हे पहा, एकदम व्यवस्थित आणि खूप छान जॉईन झालेला आहे बॅक साईडचा भाग सुद्धा. आता ह्याला फक्त टक्स मारायचे आणि पायपिंग देऊन कंबरपट्टी लावायची. आता एवढंच काम असतं ह्याचं. आता हे पहा, मी क्रॉसपट्टी सुद्धा जोडून घेतलेली आहे. आणि लक्षात ठेवा, हा शिल्लक कपडा आपल्याला फोल्डिंगसाठी ठेवायचा आहे, नंतर प्रॉब्लेम होईल. लक्ष देऊन पहा. तर हे पहा, मी शोल्डर पट्टी सुद्धा किती खूप छान जोडून घेतलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा लॉंग होईल त्याच्यासाठी मी काही दाखवलेलं नाहीये. आणि हे पहा, एकदम व्यवस्थित आहे. किती छान फिनिशिंग आलेली आहे याला, तुम्ही पाहू शकता. ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग दिसते. तर चला, आता आपलं ब्लाऊज जॉईन करून झालेलं आहे. ही ब्लाऊजची पायपिंग आहे. तर मला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग बाय, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.